नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, खमंग आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे सुपर टेस्टी कांदा भजी पराठा। पावसाळा असो किंवा सकाळचा नाश्ता, गरमागरम कांदा भजी कोणाला नाही आवडत। आणि त्याच भजीला आपण आज देणार आहोत एक आगळा वेगळा ट्विस्ट पराठ्याच्या रूपात। फार छान हे पराठे होतात, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ मसालेदार असा हा पराठा एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा करावासा वाटेल। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून छान असे किसून घेतलेले आहेत। पहा इथं बटाटा उकडून घ्यायचा नाही आपल्याला, हा कच्चा बटाटा आहे आणि कच्चा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये घेऊया 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर घेऊया, तिखट मिरची पावडर, 1 चमचा घ्यायचा आहे धणे जिरे पावडर, पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आणि भरपूर सारी आपण कोथिंबीर घ्यायची आहे। पहा इथं सुंदर असा चवीचा हा पराठा होतो, तुम्ही करून पहा। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि बारीक चिरलेला कढीपत्ताही आपल्याला याच्यामध्ये थोडासा घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण घेऊया बेसन पीठ। बेसन पीठ जेवढं बसेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे। पाणी अजिबात न घालता आपण आहे ह्या बटाट्याचा ओलसरपणा आणि कांद्याचा ओलसरपणा याच्यावरती हे पीठ तयार करून घेणार आहोत। अजिबातसुद्धा पाण्याचा अंश घालू नका किंवा अगदी खायचा सोडा वगैरे काहीही न घालता आपण ही भजी काढून घेणार आहोत। हे पहा, आता इथं छान असं हे भज्याचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। पाहू शकत असाल तुम्ही, अगदी सहज आपल्याला तेलामध्ये भजी टाकता येतील असं हे मिश्रण मी करून घेतलेलं आहे। फार सुंदर चवीची ही भजी होतात। आज मी इथं बटाटा वापरलेला आहे, पण तुम्ही फक्त कांद्यामध्ये सुद्धा हा पराठा, कांदा भजी पराठा फक्त कांद्याचा भजी करून त्याचा पराठा करू शकता, पण बटाट्यामुळे याला फार छान चव येते। तेल छान कडकडीत गरम झालं आहे आणि कडकडीत तेलावरती आपण ही भजी काढून घेऊया। कोणत्याही आकाराची भजी तुम्ही काढून घ्या, मोठी काढा, लहान काढा, तुम्हाला जशी पाहिजे तशी। फक्त कडकडीत तेल गरम करा आणि कडकडीत तेलावरती ही भजी काढायची आहेत आपल्याला। गॅस फास्ट ठेवा, फास्ट गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनटासाठी ही भजी तळून घेऊया आपण। छान अशी ब्राऊन कलरवरती भजी आली की आपल्याला काढून घ्यायची आहेत। ही भजी जास्ती कडक खरपूसही तळायची नाही आहेत आणि एकदम कच्चीही ठेवायची नाही आहेत। मध्यम ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत, कारण आपण याचा आज पराठा बनवतो। पराठ्यामध्ये आपल्याला स्टफिंग याचं करायचं आहे आणि ते स्टफिंग व्यवस्थित व्हावं म्हणून ही भजी अजिबात कडकडीत न तळता किंवा कच्चीही न ठेवता अशी थोडीशी लालसर कलरवरती आली की आपण काढून घेऊया। मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। पहा इथं एकदम कडकडीत मी आपण जशी कांदा भजी कुरकुरीत तळतो तशी न तळता हे पहा अशा पद्धतीने ही तळून घ्यायची आहेत। आता अशाच सगळी आपण भजी काढून घेऊया। आता इथं मी सांगितल्याप्रमाणे बटाटा वापरलेला आहे, तुम्ही फक्त कांद्याची सुद्धा ही भजी करू शकता। आता सगळी भजी आपण करून घेतलेली आहेत। फार छान चवीचा हा पराठा होतो, करून पहा। भजी तर आपण नेहमीच करतो, पण भज्याच्या ऐवजी जर त्याचा पराठा करता आला तर किती छान सुंदर असा वेगळा पदार्थ होतो आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचं, चटपटीत खाल्ल्याचं समाधान मिळतं। तर इथं ही भजी मी अशी काढून घेत आहे। पहा इथं भजी आपली सगळी तळून झाली, भजी थंड होऊ दिली मी आणि थंड झाल्यानंतर ही व्यवस्थित अशी ही सगळी एकसारखी मी कुस्करून घेतलेली आहेत। पहा एकसारखी ही भजी मी कुस्करून घेते, दिसत असेल तुम्हाला। याचं स्टफिंग आपल्याला पराठ्यामध्ये भरायचं आहे आणि तुम्ही फक्त पाहूनच बघा की ही भजी जेव्हा आपण पराठ्यामध्ये भरू तेव्हा तो पराठा किती चवीला लागत असेल। तर इथं पहा हे पूर्ण ही भजी मी सगळी कुस्करून घेतली आहेत आणि इथं आता मी कणिक मळून ठेवलेले आहे। कणकेचा व्हिडिओ मी केला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, म्हणून कणकेचा व्हिडिओ न करता आपण जी चपात्यांना कणिक मळतो तशाच पद्धतीने ही कणिक मी मळून घेतलेली आहे। फक्त 1 तासभर ही कणिक छान अशी मुरून दिलेली आहे आणि कणिक व्यवस्थित मुरली की आपले पराठे किंवा आपल्या चपात्या अगदी मऊ लुसलुशीत होतात। इथं पहा कणिक आपली झालेली आहे। आता आपण पराठे करायला घेऊया। सुंदर चवीचे हे पराठे होतात, करून पहा तुम्ही। जर तुम्हाला कांदा चालत नसेल तर फक्त भज्याचा करू शकता, फक्त बटाट्याचा हा पराठा करू शकता, किंवा बटाटा चालत नसेल तर फक्त कांद्याचाही हा पराठा करू शकता। छोट्या छोट्या मी 2 पुऱ्या लाटून घेतल्या, एका पुरीवरती संपूर्ण हे स्टफिंग पसरवून घेतलं आहे।
पहा. आणि त्याच्यावरती आता दुसरी पुरी मी झाकून घेत आहे. 2 प्रकारे मी तुम्हाला इथं पराठा दाखवणार आहे कसा आपल्याला करायचा आहे. आणि छान असं हे दोन्ही पूर्ण सगळ्या कडा त्याच्या आपल्याला चिकटवून घ्यायच्या आहेत की जेणेकरून तव्यावरती हा पराठा सुटू नये. तर हे पहा, पूर्ण हा सगळं आतलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित आपल्याला हाताने पसरवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणतेही पराठे कराल आणि पराठे करताना हा हाताने पूर्णपणे आतलं स्टफिंग जेव्हा असं हाताने दाबून घेता तेव्हा ते जे आतलं जे आपण सारण भरतो पराठ्यामध्ये ते सारण पूर्ण चारी बाजूला पसरतं. पिठी घेतली मी आणि पिठी घेऊन हलक्या हाताने हा पराठा मी लाटते. पाहू शकत असाल तुम्ही. अजिबातसुद्धा हे बेलणं आहे हे पराठ्यावरती दाबू नका, नाही तर पराठे फुटतील. हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा. जास्ती जाड लाटू नका आणि जास्ती पातळी ठेवू नका. मिडियम साईजचा पराठा लाटून घ्या. तवा छान गरम करून घ्या आणि तव्यावरती जे आपण भजी तळलेलं तेल आहे ते तेल आपण घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल आधी लावून घ्या आणि मग हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खरपूस खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आतली भजी ही आणखीन छान खरपूस अशी भाजली जातील आणि हा पराठा चवीला अप्रतिम होईल. आणि इथं पहा, मी गॅस मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरती हा पराठा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. सुंदर असा कुठेही आपला पराठा फुटला नाही, त्यातलं सारण बाहेर आलं नाही. आणि हे भज्याचं सारण आहे. भजी बटाटा कांदा याचं सारण आपण केलं आहे. छान चवीचा हा भाजतानासुद्धा इतकं छान याचा सुगंध सुटला आहे. आता अशा प्रकारे आपल्याला कणकेची वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे. भजीचं सारण आणि त्याच्यामध्ये मी चीज किसून घेतलेलं आहे. चीज आणि ही भजी असं हे सारण मी इथं तयार केलेलं आहे. पहा, इथं चीज क्यूब घेतले मी. चीज क्यूब एक किसून घेतला आणि त्याचं सारण आणि भजी. आता याच्यावरती आपल्याला थोडासा कच्चा कांदा घ्यायचा आहे. पहा, सुंदर चवीचा हा हे पराठा होतो. कच्चा कांदा घेऊया. थोडंसं आपण वरून पिठी घेऊया. गव्हाची पिठी मी घेतलेली आहे आणि थोडीशी पिठी वरून घ्यायची. कशासाठी? कांदा ओलसर असतो. कांद्याच्या पाण्यामुळे एखाद्या वेळेस पराठा आपला फुटण्याचा संभव असतो. पराठा फुटू नये म्हणून वरच्या बाजूला पिठी घ्यायची, म्हणजे कांदा पूर्णपणे त्याचं जे पाणी असतं ते पिठीमध्ये शोषलं जातं आणि आपल्या पराठा फुटत नाही. छान असा दोन्ही बाजूने पहा, इथं पाहू शकत असाल. व्यवस्थित असा मी पराठा हे उंडा हा बंद केलेला आहे कणकेचा आणि छान असा हाताने मी दाबून घेत आहे. पिठी घेतली आणि पिठीवरती हा पराठा हलक्या हाताने मी भाजून घेत आहे. मी कच्चा कांदा वरून घेतलेला आहे, पण हा कांदासुद्धा आपल्या पराठ्याच्या बाहेर अजिबात आलेला नाही. आणि त्याला कारण आहे, जेव्हा कांदा मी घेतला तेव्हा त्याच्यावरून मी पिठी घातलेली आहे. त्याच्यामुळे पिठी घातल्यामुळे हा कांदा ओलसरपणा बराचसा कांद्याचा कमी झाला आणि आपला पराठा फुटला नाही. पुन्हा एकदा तव्यावरती गरम तव्यावरती हा पराठा छान असा शेकवून घ्यायचा. इथं आता चीज मी घातलेला आहे भज्यामध्ये, त्याच्यामुळे मुलं अगदी आवडीने हा पराठा खातात. हे जे मी तेल लावत आहे पराठ्याला, हे भजी तळलेलं तेल आहे आणि तेलालाही छान असा सुगंध आहे भजे तळल्याचा. त्याच्यामुळे हे तेल मी पराठ्याला वापरत आहे. सुंदर असे हे पराठे खरपूस तुम्ही भाजून घ्या आणि अगदी आगळा वेगळा पराठ्याचा पदार्थ तुम्ही अगदी नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला किंवा अगदी ऑफिसच्या टिफिनलाही हा पराठा नेऊ शकता. पाहू शकत असाल. सुंदर खरपूस असा हा पराठा भाजून घ्या आणि हा पराठा लोणचं, दही, अगदी टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर सुंदर चवीला लागतो. आणि पहा, इथं अगदी नाश्त्याला सकाळ सकाळ जरी तुम्ही केलात तरी अगदी पोटभरीचा पदार्थ आहे. मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते. अगदी चारी बाजूने संपूर्ण पराठ्यामध्ये आपलं हे सारण संपूर्ण पसरलेलं आहे आणि छान चवीचा हा पराठा झालेला आहे. कुठेही आपलं सारण बाहेर आलं नाही, पराठा फुटलेला नाही आहे आणि छान असा कांदा भजी पराठा आपला तयार झाला आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पहा, हा पूर्णपणे हे सारण आहे हे संपूर्ण पराठ्याला पसरलेलं आहे. छान असा मी टोमॅटो सॉसबरोबर याचा स्वाद घेत आहे. मी सांगितल्याप्रमाणे लोणचं, दही, टोमॅटो सॉसबरोबर हा पराठा चवीला छान लागतो किंवा अगदी नुसता कोरडाही तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.